Hello everyone. In this video, we discuss instrumentation of HPLC, part second. आपण HPLCचा उरलेला इन्स्ट्रुमेंटेशन इथे आपण बघणार आहोत. आधी जो व्हिडिओ मी अपलोड केला होता त्यामध्ये आपण इन्स्ट्रुमेंटेशनचा सुरुवातीचा भाग HPLCचा बघितला होता. त्यामध्ये सॉल्व्हंट रिझर्वायर अँड डिगॅसर सिस्टीम हा पॉइंट बघितला. त्यानंतर आपण जे पंप वापरले जातात HPLCला त्याबाबत आपण डिस्कशन केलं. आता पंप नंतर जे महत्वाचे काही कॉम्पोनंट आहेत त्यामध्ये प्री कॉलम आहे, सॅम्पल इंजेक्शन सिस्टीम आहे, कॉलम आहे, कॉलम पॅकिंग, डिटेक्टर्स आहेत. ते आता आपण त्यातले काही काही पॉइंट घेतले आपण डिस्कस करणार आहोत. आता प्री कॉलम म्हणजे काय? जर ही प्री कॉलम ही कन्सेप्ट जर तुम्ही क्रोमॅटोग्राफी शिकत असाल तर क्रोमॅटोग्राफी मध्ये तुम्हाला नवीन आहे, कारण हे HPLC मध्येच प्री कॉलम आपल्याला भेटतो. प्री कॉलम म्हणजे काय? तर प्री कॉलम हा कॉलम सारखाच असतो, फक्त आतमध्ये जे मटेरियल आहे, पॅकिंग आहे, त्या पॅकिंगची पार्टिकल साईज थोडी मोठी असते. प्री कॉलम हा आपण सॅम्पल इंजेक्ट करण्याआधी त्यामधनं आपण सॉल्व्हंट पास करतो, मोबाईल फेस पास करतो. का करतो? तर मोबाईल फेस मध्ये काही इम्प्युरिटीज असतील, ज्या इम्प्युरिटीज कॉलम मधल्या पॅकिंग बरोबर काही रिॲक्शन देत असतील किंवा पॅकिंग बरोबर इंटरॅक्ट होत असतील आणि नंतर आपल्या सॅम्पलच्या सेपरेशन मध्ये जर काही अडथळा आणत असेल तर अशा ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या आधीच आपण त्या मोबाईल फेज मधनं काढून टाकतो आणि जे पॅकिंग आपण मेन कॉलम मध्ये वापरले तेच पॅकिंग असलेला प्री कॉलम आपण इंजेक्शन सिस्टीम आधी बसवतो, जेणेकरून सॉल्व्हंट त्या प्री कॉलम मधनं पास होईल, त्याच्यामधले इम्प्युरिटीज निघून जातील आणि मग त्यामध्ये आपण सॅम्पल इंजेक्ट करू आणि आपल्याला ॲक्युरेट सेपरेशन आणि रिझल्ट आपल्याला पुढे मिळतील. आता प्री कॉलम पुस्तकात काय दिलंय बघूया. धिस कंटेन पॅकिंग मटेरियल केमिकली आयडेंटिकल टू दॅट इन अनालिटिकल कॉलम. जो आपण मेन कॉलम वापरणार आहे त्या कॉलम मध्ये जे पॅकिंग मटेरियल वापरणार आहोत तेच पॅकिंग मटेरियल आपण प्री कॉलम मध्ये वापरतो. बट पार्टिकल साइज इज मच लार्जर so that pressure drop across the pre-column is negligible with respect to rest of the system. The purpose of pre-column is remove impurities from the solvent, thus prevents contamination of analytical column. आता ह्यामध्ये पार्टिकल साईज जास्त असते मी बोललो, कारण जो प्रेशर आपण अप्लाय करतो ते ड्रॉप करण्यासाठी मोठ्या पार्टिकल साईजचा प्री कॉलम आपण वापरतो आणि ह्याचं मेन पर्पज काय तर सॉल्व्हंट मधल्या इम्प्युरिटीज रिमूव्ह करणं, ज्या अनालिटिकल कॉलमचं कॉन्टॅमिनेशन जे रिड्यूस करेल किंवा रिमूव्ह करेल, ह्यासाठी प्री कॉलम आपण वापरतो. प्री कॉलम सॅच्युरेट्स द मोबाईल फेस विथ लिक्विड मेकिंग अप स्टेशनरी फेस अँड डज स्ट्रिपिंग ऑफ स्टेशनरी फेस फ्रॉम पॅकिंग ऑफ अनालिटिकल कॉलम इज एलिमिनेटेड. प्री कॉलमचा अजून एक उपयोग काय तर प्री कॉलम आहे तो सॅच्युरेट करतो मोबाईल फेस विथ लिक्विड मेकिंग अप स्टेशनरी फेज. त्यामुळे जे मोबाईल फेजचं जे स्ट्रिपिंग स्टेशनरी फेजवर अनालिटिकल कॉलम मध्ये बघायला मिळतं ते इथे निघून जातं. प्री कॉलमचा सोपा उपयोग काय तर सॉल्व्हंट मधले इम्प्युरिटीज रिमूव्ह करणं. आता नेक्स्ट पार्ट जो HPLC मधला येतो, इन्स्ट्रुमेंटेशन मधला येतो, तो म्हणजे सॅम्पल इंजेक्शन सिस्टम. आता आपलं जे सॉल्व्हंट आहे ते प्युरिफाय झालंय प्री कॉलम थ्रू, आपण सॅम्पल इंजेक्ट करतो. आता त्याचे काही मेथड्स आहेत. द एक्सपेरिमेंटल सॅम्पल इज इंजेक्टेड इन टू द कॉलम बाय मीन्स ऑफ सेल्फ सिलिंग टेफ्लॉन और निओप्रीन सेप्टम. आपण सेल्फ सिलिंग टेफ्लॉन हा जो पॉलिमर आहे किंवा निओप्रीन सेप्टम ह्याचा वापर करून सॅम्पल कॉलम मध्ये इंजेक्ट करतो. Sometime the sample can be introduced by stopping momentarily the flow of solvent, removing the cap on the column and inject the sample onto the column. आता काही वेळेला आपण काय करतो तर आपलं जे सॉल्व्हंट मूव्ह होते ते आपण काही वेळेला काही मुवमेंट साठी स्टॉप करतो, मग कॅप ओपन करतो कॉलमची, त्यामध्ये सॅम्पल इंजेक्ट करतो आणि पुन्हा तो फ्लो चालू करतो. पण मोस्ट वाइडली यूज मेथड of sample introduction in liquid chromatography is based on sampling loops. आता जी मोस्ट वाइडली यूज मेथड आहे ती सॅम्पलिंग लूपची आहे. ते तुम्हाला डायग्राम मध्ये बघायला मिळते. तुम्ही जेव्हा MSc ला याल
तेव्हा चौथा जो पेपर आहे अनलायटिकल त्यामध्ये HPLC हा पॉईंट तुम्हाला पुन्हा डिस्कस करायचा आहे आणि त्यामध्ये आपण सॅम्पलिंग लूप हा आपण डिटेलमध्ये. आता जेव्हा आपण सॅम्पलिंग लूप थ्रू सॅम्पल इंजेक्ट करतो तेव्हा तुम्हाला डायग्राम मध्ये जी प्रोसिजर आहे ती आपल्याला बघायला मिळते. एक डट्ट्या आहे, तो आपण एका पोझिशनला आणला की आपण सॅम्पल लोड करतो, मग तो डट्ट्या मूव्ह करतो म्हणजे सॅम्पल त्या कॉलम आणि पंप ह्याच्यामधला जो फ्लो आहे या फ्लो मध्ये येतं आणि आपल्या कॉलम मधनं पास होतं. These devices are often an integral part of modern liquid chromatography. हा आता मॉडर्न क्रोमॅटोग्राफी मध्ये मोस्टली वापरला जाणारा पार्ट आहे. Equipment and have interchangeable loops that provides a choice of sample size ranging from 5 to 500 microliter. आणि ह्या जो सॅम्पलिंग लूप सिस्टीम आहे त्यामध्ये ह्या लूप सिस्टीम मध्ये इंटरचेंजेबल लूप्स आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे 5 ते 500 मायक्रोलिटर एवढं सॅम्पल आपण इंट्रोड्यूस करू शकतो. द रिप्रोड्युसिबिलिटी ऑफ इंजेक्शन विथ टिपिकल सॅम्पल लूप इज क्वाईट गुड. आणि रिप्रोड्युसिबिलिटी या सॅम्पल लूपची ही चांगली असते. इतर मेथड पेक्षा रिप्रोड्युसिबिलिटी ही चांगली असते. आता काय म्हटलंय तर रिप्रोड्युसिबिलिटी ऑफ द इंजेक्शन विथ टिपिकल सॅम्पलिंग लूप इज अ फ्यू टेन्थ ऑफ पर्सेंट रिलेटिव्ह. काही 10 पटीने चांगलं आपल्या इथे बघायला मिळतं. मेनी HPLC instruments incorporated an auto sampler with an automatic injector. आता काही इन्स्ट्रुमेंटना ऑटोमॅटिक इंजेक्टर सिस्टीम आलेली आहे. दिस कॅन इंजेक्ट कंटिन्युअसली व्हेरिएबल व्हॉल्यूम आणि त्यामुळे आपण व्हेरिएबल व्हॉल्यूम असलेला सॅम्पल आपण इंजेक्ट करू शकतो. आता हे झालं सॅम्पल इंजेक्शन सिस्टीम बद्दल. मेन काय आपण वापरतो तर लूप सिस्टीम आपण इथे वापरतो. ही लूप सिस्टीम तुम्ही जेव्हा MSc ला जाल तेव्हा तुम्हाला तिथे डिटेलमध्ये स्टडी करायला मिळेल. आता आपण नेक्स्ट जो पार्ट बघणार आहोत तो म्हणजे कॉलम अँड कॉलम पॅकिंग.